नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनिअर चेतन संचेतीजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे स्वतः त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय, त्याच्यानंतर मास्टर्स केलंय. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखीन एक त्यांची ओळख आहे म्हणजे ते इगतपुरी मध्ये नाशिकमध्ये काम करतात. जे एक महत्त्वाचं हिल स्टेशन आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि अर्थातच तिथे हिल स्टेशन असल्यामुळं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि त्यामध्ये व्हिला प्रोजेक्ट्स ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्याच्यावर ते स्वतःच्या पण काही प्रोजेक्ट्सवर काम करतात आणि अर्थात दुसऱ्यांसाठी असं ते स्वप्नातलं घर आणि निसर्गातलं जे हवं असतं, तर ते सगळं पूर्ण करण्याचं काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. अर्थातच गप्पांची आपण सुरुवात करूया. ती थोडीशी फ्लॅशबॅकपासून करूया आणि त्याच्यात मला विचारायचं ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की आपण या फील्डमध्ये जावं? तर काय सांगाल? बेसिकली मी स्कूलिंग तर इगतपुरीलाच केली, जी हं. माझी नेटिव्ह प्लेस होती. त्याच्यानंतर 10th मध्ये एक साऊंड चे पर्सेंटेज आले 90%. क्या तर बात है! भरपूर मिक्स्ड फिलिंग्ज होत्या मनात, की कोणत्या स्ट्रीममध्ये जावं. बरोबर. तर फॅमिली आमची जॉइंट असल्यामुळे घरच्यांचं असं होतं, की फॅमिली बिझनेस जे आहे, ते एक काहीतरी नेक्स्ट लेव्हलला नेलं पाहिजे. घरच्यांचं ऑलरेडी क्रशर होते, रॉ बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं काम होतं. तर विचार केला, की ह्याला आपण आता नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचं म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये एंट्री केली पाहिजे. ॲज वन ऑफ दी इमर्जिंग कंपनी आहे आमच्या एरियामध्ये, नक्कीच. नाशिक जिल्ह्यामध्ये. तर पहिले तर विचार केला आपण पहिले डिप्लोमा करूया आणि हं. देन लेट्स गो बाय स्टेप बाय स्टेप. हं. तर डिप्लोमा केला आम्ही चांदवडला. चांदवडला 3 वर्षाचा कोर्स केला डिप्लोमाचा. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला के वाघमध्ये सिलेक्शन झालं. हं. मग के वाघमध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर परत असं होतं, की आता परत बिझनेसमध्ये उतरावं, की थोडं अजून काहीतरी हायर क्वालिफिकेशन घेऊन अ, अजून काहीतरी कोरमध्ये जावं. तर बरोबर. परत विचार केला, की आपण कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करूया. तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट संदीप युनिव्हर्सिटीमध्ये केली. हं. आणि त्याच्यानंतर साइड बाय साइड घरचे जी बिझनेस होतं, अलोंग विथ दॅट त्याला आता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कसं प्रोफेशनली उतरावं, हं. हं. त्याच्यावर कंटिन्यू मी काम करत होतो. म्हणजे फक्त एज्युकेशनच नव्हे, तर मी इंजिनिअरिंग सोबत इंटर्नशिप पण माझी चालू होती. नाशिकमधले जे नामांकित बिल्डर होते, शाह बिल्डर्स वगैरे त्यांच्यासोबत. तर मी इंटर्नशिप पण करायचो, प्लस कॉलेज करायचो. ओके. तर असं दोन्ही दोघं पण. हँड इन हँड करून ॲट द एज ऑफ से 20-21 आय स्टार्टेड द बिझनेस. वाह! क्या बात है! हो. आणि मग इथपर्यंत तुम्ही आलेला अगदी, की फायनली तुम्ही बिझनेस स्टार्ट केला. मग त्याच्यातलं खरं मला स्ट्रगल आता विचारायचं आहे, की जेव्हा आपण स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू करतो, पर्सनल प्रॅक्टिस सुरू करतो, तर तेव्हा 2 अर्थातच तुमच्यासमोर प्रोफाईल होते, की स्वतःचं कन्स्ट्रक्शन सुरू करायचं आणि दुसऱ्यांसाठी पण हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं. तर जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याची आठवण काय होती? तेव्हा थोडंसं दडपण, प्रेशर आलेलं का? की आता सगळी जबाबदारी आपल्यावर आहे आणि तर तो पहिला प्रोजेक्टची आठवण काय आहे? पहिला प्रोजेक्ट माझा होता 2019 मध्ये. मी नुकताच एम-टेक पास आउट करून इगतपुरीला आलेलो. हं. एक क्लायंट होते माझे, इगतपुरीमधलेच होते. छोटासा प्रोजेक्ट होता, 1000 स्क्वेअर फीटचा होता. 2 बीएचकेचा रेसिडेन्शियल घर होता. हं. त्यांना भरपूर ऑप्शन्स होते इगतपुरीमध्ये. ते बोलले, की नाही, आम्हाला एक नवी पिढीला ट्राय करायचं आहे. वाह! भरपूर एज्युकेशन तुम्ही केलेलं आहे. त्याचं फक्त तुमच्यावर भरोसा केलेल्याचं आम्हाला एक आउटपुट चांगलं द्या. त्या भरोश्यावर आणि त्यांचा जो आपल्यावर विश्वास होता त्या संदर्भात आपण त्यांची साईट चालू केली. त्यांना 1 वर्षाचा आपण जो आपण कॉन्ट्रॅक्ट बनवतो तसं कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आणि कॉन्ट्रॅक्ट बनवून आपण 1 वर्षात तो प्रोजेक्ट फायनल केला. त्याच्यानंतर त्याच बरोबर मी Googleवर ड्रीम कन्स्ट्रक्शन्स आपली जी फर्म होती, हं. ती रजिस्टर केली आणि आज 6 वर्षात जी काही आपली जर्नी झालेली, जे काही क्लायंट आपण कमवलेले, ती क्लायंट ॲज ए माझी फॅमिली झालेली आहे. फॅमिली आपण जी कमवलेली 6 वर्षात, त्या सगळ्यांचे रिव्ह्यूज त्या Googleवर आहे आणि त्या Googleवर आज आपण लिस्टेड ॲज नंबर 1 कन्स्ट्रक्शन कंपनी. ड्रीम कन्स्ट्रक्शन्स ही Googleवर नंबर 1 कन्स्ट्रक्शन कंपनी ऑफ इगतपुरी तालुका ही लिस्टेड झालेली आहे. क्या बात है! वाह! त्यामुळे सोशल मीडियाचं पण त्याच्याबरोबर तुम्ही ॲडव्हांटेज घेतला. अर्थात तुम्ही म्हटलात जर नवीन पुढची जनरेशन आहे, तर हे सगळं येणारच त्याच्यामध्ये. केलंच पाहिजे. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आता येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, जेव्हा आपण इकडे टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो, की टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे, या सगळ्या फील्डमध्ये येते. पण ही
ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. यामध्ये अर्थातच लेबर कायम सेंटरला आहे आणि याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. कदाचित तुमच्या भागातही तसंच बरोबर असेल. आहे. तर मग अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती सिच्युएशन सगळी हँडल करता साईटवर? बेसिकली कसं आहे, माझ्या अंडर 2 इंजिनियर आहेत, जे ग्राउंड लेवलला माझे कामं बघतात. हं, हं. मी पर्सनली दर कन्झिक्युटिव्ह डे हं. माझी साईट ठरलेली असते. त्या साईटवर आपण जातो. प्रत्येक टॉप लेवल पासून खालच्या माणसांपर्यंत मी पर्सनली इंटरॅक्ट करतो. ओके. त्यांना जे नॉन टेक्निकल जरी आहेत, तर त्यांना जसं आपण मिक्स प्रपोर्शन म्हणतो, कॉन्क्रीट ग्रेड म्हणा किंवा स्टीलचं हे म्हणा, यांना पण वारंवार मी म्हणा, माझे सुपरवायझर म्हणा, माझे इंजिनियर्स म्हणा, आमचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत लेबर हँडल करणारे, ते वारंवार त्यांना कन्वे करत असतात, त्यांना समजवत असतात. हं. आणि असं करत करत माझी टीम जी आहे, आपण 70 लोकांची आज टीम आपण बनवलेली आहे. बरोबर. वाह! आणि ती टीम से कोणी येतं नाही येत, दॅट इज अनदर पार्ट. बरोबर. पण ती काम टीम आपण चालू मॅनेज राहतं. करतोय. क्या बात! दुसरं तुम्ही सुरुवातीला म्हणलं तसं एक थोडक्यात ड्रीम प्रोजेक्ट असतो प्रत्येकाचा, की अशा हिल स्टेशनला घर असावं, विला असावा आणि तो जेव्हा बांधायला सुरुवात करतो तोपर्यंत तर सगळं चांगलं असतं. मग त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट येतो तो म्हणजे बजेटचा. मग कधी-कधी असं होतं, की मग क्लायंट म्हणतो, "अरे नाही बजेट आता एवढंच आहे, ह्याच्यातच आता सगळं ॲडजस्ट करा." कसं करणार तर? पण अशा वेळेला एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून तुमची जबाबदारी असते, की कन्स्ट्रक्शन पण चांगलं झालं पाहिजे आणि क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे आणि बजेटही मेंटेन झालं पाहिजे. तर हे बजेट आणि क्वालिटी हे इक्वेशन कसं मॅच करता मग तुम्ही? ह्याच्यात बेसिकली कसं असतो, आता तुम्ही प्रश्न तर इतका छान विचारला आहे, की म्हणजे मी माझ्या क्लायंटला जनरली कसं सजेस्ट करतो, सिव्हिल जो आपण बनवतो, सिव्हिल वर्क इन्क्लुड्स आरसीसी, ब्रिकवर्क आणि प्लास्टर. बरोबर. हा काम से मिनिमम 40 to 50 इयर्स करता आपण एक घर बनवत असतो. बरोबर. फिनिशिंग जी आहे, वेदर सेट, इट कॅन बी कलरिंग, टायलिंग, डोर, एन नंबर ऑफ फिनिशिंग आयटम्स. हं. याच्यावर आपलं बजेट आपण ठरवत असतो. जो आरसीसीचा कॉस्टिंग आहे, बरोबर. आरसीसी, ब्रिकवर्क, प्लास्टर, सिव्हिल वर्कच्या कॉस्टिंग मध्ये हं, यू हं. कॅनॉट कॉम्प्रोमाइज. बरोबर. आरसीसीचा ग्रेड ठरलेला आहे, स्टीलची ग्रेडिंग ठरलेली आहे, ब्रिकवर्कचा टाईप ठरलेला आहे. हं, हं. So you cannot compromise in civil work. You can compromise, you can minimize the costing in finishing work. बरोबर. तो आपण फिनिशिंगला त्या हिशोबाने क्लायंटला कन्वे करतो, की आज आपला बजेट इतका आहे, हं. आपण हे या स्टेजला केलं पाहिजे. आज नाही, जेव्हा पण आपला बजेट वाढेल त्या टायमाला आपण फिनिशिंग, वी कॅन चेंज अ फिनिशिंग इन 5 to 10 years और सो अमाऊंट. बरोबर, बरोबर. तर त्या हिशोबाने आपण कन्वे करत बरोबर. असतो. ओके. आता थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक तरुण इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे बेसिकली तुम्ही टुरिझम इंडस्ट्रीबद्दल जे आपण मगाशी बोलत होतो. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 15-20 वर्षात गव्हर्नमेंटनं कुठल्या सेक्टरकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, तर नाशिकची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्याला त्याला मदत होईल? एका इंजिनिअरच्या अँगलमधनं आम्हाला हवं होतं. नाशिकमध्ये बेसिकली नाशिकचा जो ग्रामीण एरिया आहे, फार सुंदर, फार निसर्गरम्य आहे. त्याच ग्रामीण एरियाकडे पहिला मुद्दा त्यांनी जर लक्ष दिले, ग्रामीणमध्ये विकास केले, तरी भरपूर विकासाचे कामं चालू आहेत. वेदर इट बी रोड, वॉटर मॅनेजमेंट सिस्टम, एज्युकेशन, हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन सिस्टम जर ग्रामीणपर्यंत पोहोचले तर इनडायरेक्टली ग्रामीण विकास होणार. सेकंडली, रोड आणि वॉटर ड्रेनेज सिस्टम तर फार सुंदर चालू आहे. सेकंडली, जे नाशिक सिटी आपण म्हणतो, नाशिक सिटी ऑलरेडी खूप डेव्हलपिंग आहे. ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज, नाशिक इज व्हेरी मच डेव्हलपिंग सिटी. बरोबर. सो बेसिकली जर आपल्याला नाशिककडे अट्रॅक्शन वाढवायचं असेल, आपल्या नाशिकमध्ये जी कंपनीज आपण म्हणतो, आयटी सेक्टर अजूनपर्यंत आलेला नाही. तर आयटी सेक्टर हा नाशिकमध्ये आला तर भरपूर फरक पडू शकतो नाशिकच्या डिमांड सप्लाय मध्ये. नक्कीच. तर आयटी सेक्टर इज ऑल्सो वन पार्ट. सेकंडली इज इन्फ्रास्ट्रक्चर. या 2 गोष्टी डेव्हलपमेंट झाल्या तर नक्कीच नाशिकमध्ये खूप छान पद्धती, अजून ग्रोथ होते, अजून ग्रोथ वाढेल. इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयटी हे दोन महत्वाचे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे फॅक्टर आहेतच. तर पण मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर हे आयटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे वाढेल अजून? आता मॅक्झिमम जागा तर गव्हर्नमेंटकडे एक्वायर केलेल्या आहेत. त्या जागांमध्ये आयटी सेक्टर्स मोठ्या मोठ्या कंपनींना अप्रोच दिले पाहिजे. मोठ्या मोठ्या कंपन्यांची इन्व्हॉल्वमेंट नाशिकमध्ये केली पाहिजे. इनडायरेक्टली जॉब सेक्टर वाढेल, लोकांची जी ग्रामीण आपण म्हणतो, ग्रामीण मधून नाशिककडं शिफ्टिंग वाढेल. इनडायरेक्टली नाशिकची कॅपॅसिटी वाढेल, पोटेन्शियल वाढणार आणि फायनान्शियल एस्थेटिक्स पण वाढणार. आता एक अवघड प्रश्न खरा आहे, एवढे प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, म्हणजे तो प्रोजेक्ट करताना आनंद जास्त मिळाला, समाधान मिळालं किंवा असं वाटलं की अरे दिल के करीब आहे ये हा प्रोजेक्ट हमेशा,
तर तो कुठला प्रोजेक्ट आहे? मी ऍक्च्युली ऋतिक्षा होमलँड मध्ये एक आता रिसेंटलीच मागच्या वर्षी एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला. G+4 प्रोजेक्ट होता. इगतपुरी मधील कदाचित माझा पहिलाच प्रोजेक्ट असेल ज्याच्यात 2 एलिव्हेटेड स्विमिंग पूल आहे. क्या बात आहे. पहिला फ्लोअरला माझं 1,00,000 लिटरचा एलिव्हेटेड पूल आहे. सेकंड फ्लोअरला थिएटर आहे. हे 2 फ्लोअर मिळून माझा एक 5 BHK चा विला आहे. थर्ड फ्लोअरला परत थिएटर आहे आणि फोर्थ फ्लोअरला एलिव्हेटेड स्विमिंग पूल 1,00,000 लिटर. तर हा प्रोजेक्ट फार म्हणजे माझा एक सॉर्ट ऑफ ड्रीम प्रोजेक्टच होता की हा आपला पहिला प्रोजेक्ट आणि स्टील पण आपण आयकॉनच यूज केलेला पूर्ण प्रोजेक्टमध्ये. क्लायंट पण खूप एकदम सॅटिस्फाईड आहेत. आज आपण जवळजवळ 1 वर्षापासून तो बंगला रन करत आहोत. भरपूर चांगले क्लायंट आहेत. व्ह्यू भरपूर सुंदर आहे. एलिव्हेटेड पूलचं तर आता क्रेज आहेत आणि एलिव्हेटेड पूल आपण इगतपुरीमध्ये आणणारे आपणच सगळ्यात पहिले आणि सक्सेसफुली आतापर्यंत आपण 22 ते 23 एलिव्हेटेड पूल एक्झिक्यूट केलेले आहे आणि विलाज रनिंग मध्ये आहेत. वाह, क्या बात आहे. तर हा ऋतिक्षा मधला प्रोजेक्ट फार एकदम ड्रीम प्रोजेक्ट आणि सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट माझा. वाह. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचण आली किंवा प्रॉब्लेम आले, पण त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कसं सोल्युशन शोधलं? तर ते दोन्ही प्रॉब्लेम आणि सोल्युशन असं हवंय. सिव्हिल काम म्हटलं की प्रत्येक साईट मध्ये चॅलेंजेस हे येणारच. मेजर चॅलेंजेस आम्हाला प्लिंथ मध्येच येतात फुटिंग फाउंडेशन स्टेजला. एक साईट माझी थोडीशी कंजेस्टेड मध्ये होतं. जसं आपण बोललो की आपण क्लायंट ज्या माझे क्लायंट आहेत ज्याला आपण फॅमिली आज बनवतोय, आपण एक क्लायंटचं प्रोजेक्ट घेतलेलं इगतपुरी सिटीमध्ये. फुल कंजेस्टेड एरिया, भरपूर क्राऊडेड एरिया आणि साईडला सगळे लागून जुन्या बिल्डिंग होत्या. त्याच्या बाजूला एक पाण्याचा जो आपण हे म्हणतो की नाला टाईप होता तो गेलेला आणि क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की ती बिल्डिंग आम्हाला G+5 पाहिजे. रेसिडेन्शियल त्यांचे 3 फ्लोर होते. 2 फ्लोर कमर्शियल होते. ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर कमर्शियल आणि वरचे 3 फ्लोर रेसिडेन्शियल होते. तर त्याच्यात मला जेवढे आपण अभ्यास केलेला होता ते सगळे टेक्निकल्स यूज करावे लागले. नॉर्मल फाउंडेशन्स घेतले. त्याच्यात आम्हाला 14-15 फुटापर्यंत हार्ड स्टार्टा मिळाला नाही. मग आम्ही त्याच्यावर मग जे आपण करता आले ते सगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट केले. पाईल फाउंडेशन घेतले. पाईल फाउंडेशन घेऊन त्याच्यावर मग राफ्ट वगैरे सगळं करून आणि वरती येऊन आजूबाजूला जुन्या बिल्डिंग्स होत्या त्या वाचवायच्या, तो नाला वाचवायचा. त्याच्याकरता आम्ही फ्लोटिंग कॉलम म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती कॉलम कन्सेप्ट यूज केली. फ्लोटिंग कॉलम कन्सेप्ट करून आणि आम्ही 5 मजल्यापर्यंत पोहोचलेलो. म्हणजे क्लायंट इतके कन्फ्युज होते की आम्हीच हे पहिल्यांदा टाइम पाहतो की कॉलम खालून येऊन वरती तुम्ही फ्लोट केले आणि 5 मजली नेताय. ते माझ्याकरता पण फार म्हणजे हेक्टिक होतं. पण आम्ही जेव्हा एक्झिक्यूट केलं, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी वगैरे क्लायंटला दिली. आज त्या प्रोजेक्टला मला 5 वर्ष झाले. पण तो म्हणजे एकदम हेक्टिक प्रोजेक्ट पण आम्ही एकदम छान पद्धतीने पार पाडला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील बेसिकली जसे आता आमचे साईट्स चालू असतात, सगळे कंपनीचे टेक्निकल एक्झिक्युटिव्ह वगैरे येतात, इंजिनियर्स येतात आमच्याकडे आणि आम्हाला एक्सप्लेन करत असतात. जनरली आपण बघतो कार्बन कंटेंट हा ब्रिटलनेस क्रिएट करतो, स्ट्रेंथ पण देतो, पण ओव्हर कार्बन कंटेंट हा ब्रिटलनेस तयार करतो स्टीलमध्ये. सेकंडली त्याची प्रॉपर्टी असते डक्टिलिटी हा आम्ही जनरली जसं तुम्ही बोलले की स्किल्ड लेबर किंवा मेसन्स जे असतात त्यांच्याकरता आपल्याला ते बघावं लागतं की जेवढं जास्त डक्टिलिटी असते तेवढं छान तो स्टील असतो. तर डक्टिलिटी हा आमचा एक पॅरामीटर असतो. तिसरा आपण स्ट्रेंथ बघतो. मिनिमम 550 ग्रेड आपल्याला आज रिक्वायरमेंट झाली आहे हाय राईज बिल्डिंग मुळे, त्याच्यामुळे स्ट्रेंथ आपण बघत असतो. बाकी तर त्याला मग खूप डिटेलिंग आहे त्याच्यात आपण जास्त जात नाही. रिपोर्ट्स वर आपण बघत असतो. मेलेबिलिटी आहे, त्याचं इलॉंगेशन टेस्ट वगैरे जे आहे ते आपण ऑन पेपर बघून आपण ठरवत असतो. बेसिकली कार्बन कंटेंट, डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ हे 3 गोष्टी आपण बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले तुम्ही मगाशीच सांगितलं, तर मग आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी बद्दल, अवेलेबिलिटी, कॉस्ट बद्दल काय सांगाल? आयकॉन ही बेसिकली जेव्हा स्टार्टिंगला मी चालू केला 2019 मध्ये, तेव्हा पहिल्या वर्षी मी SRJ जो श्रीओम होता तो वापरला, पोलाद यूज केला आणि 2019 मध्ये मी आयकॉन चालू केला यूज करणं साईटवर. 19च्या एंड मध्ये हे 2-3 प्रोजेक्ट माझे ह्याच्यात झाले आणि मग आयकॉन चालू केला. तर माझी जी टीम होती सोबत काम करणारी त्यांचं ऑटोमॅटिक मला फीडबॅक भेटायला लागलं की आम्हाला जी बेंडिंग करायचंय ते फार बेंडिंग इझिली होते म्हणे.
तर दॅट वॉज अ पॉइंट ऑफ दिस थिंग की मी स्वतः कन्फ्युज झालो की वाय इज इट बेंडिंग सो हो इझिली. हो तर मी टेक्निकल बोलून घेतले आमच्या डीलर थ्रू, त्यांना सगळं दाखवलं, त्यांनी आम्हाला कंपनी व्हिजिट केली, सगळं त्यांनी दाखवलं की कसं मॅन्युफॅक्चर होतं, त्याच्यानंतर त्याची कशी डिटेल्स आहेत, कसं काय होतंय ते सगळं बघितलं. आणि जेव्हा मी स्वतः ते बघितलं, सगळं आपण प्रॅक्टिकली हे केलं, तेव्हा असं वाटलं की नाही, हा खरंच एक प्रॉपर ब्रँड आहे आणि प्रॉपर डिलिव्हरी देत आहे. प्लस त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण एलिव्हेशन पूलची कन्सेप्ट आपण इगतपुरीत आणलेली. हो. ते एलिव्हेटेड पूल मी जसे 2-3 केले हम्म. आणि आपला रिझल्ट आपल्याला जर कोणत्या गोष्टीचा चांगला भेटतोय, तर आपला त्या गोष्टीवर विश्वास बसत जातो. बरोबर. तर आपण त्या गोष्टीवर माझा विश्वास बसल्यामुळे प्लस जो डिलिव्हरी आहे, आपण ऑर्डर दिल्यानंतर तिथे डीलरचा पार्ट आहे. ऑर्डर दिल्यानंतर एकदम टाइमवर डिलिव्हरी भेटते. हम्म. अलॉंग विथ दॅट मार्केटचा जो कॉम्पिटेटिव्ह रेट असतो, जसं आम्ही आता काम घेतोय विथ मटेरियल, तर आम्हाला रेटचा पण एक इश्यू असतो. तर रेट पण फार रिझनेबल, मार्केटचं कॉम्पिटिशन बघून त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये कसं बेटर करून देता येईल, हे आयकॉनचे डीलर फार चांगल्या पद्धतीत आपल्याला देत असतात. त्यामध्ये आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही या क्षेत्रात असंच तुमच्यासारखं यशस्वी होण्यासाठी काय सल्ला द्याल? बेसिकली आज इंजिनियर्स मी जे बघतो, आता मी पण याच फेज मधून गेलेलो आहे, मी पण तरुण होतो, यंग, हा म्हणजे जेव्हा ह्याच्यात होतो, एकदम Fresher होतो असं फ्रेशर म्हणा. होतो. फ्रेशर मध्ये खूप टाइम काय होऊन जातं, आपलं बेसिक्स क्लिअर नसतात. आपल्याला वाटतं वी शुड स्टार्ट दी बिझनेस, वी शुड स्टार्ट दी कॉन्ट्रॅक्टरशिप, इंजिनिअरिंगशिप. तर मी बेसिकली सांगेल की पहिले आपले बेसिक्स क्लिअर करा, इंटर्नशिप करा चांगल्या बिल्डर्सकडे, इंजिनियर्सकडे, टेक्निकली साऊंड व्हा. सेकंडली, ही फायनान्शियल्स मध्ये खूप मोठी अमाऊंटची इंडस्ट्री आहे. बरोबर. तर फायनान्शियल क्लायंट कडून आल्यानंतर ते कसे मॅनेज करायचे, ही एक खूप मोठी स्किल आहे या बिझनेसमध्ये. नाही तर फायनान्स आल्यानंतर आणि टाइमवर लोकांना ती जर आपण पोहोचू शकत नाही, तर इनडायरेक्टली आपल्या प्रोजेक्टला खूप मोठा इफेक्ट होतो तो. तर फायनान्शियली साऊंड राहा, फायनान्स मॅनेजमेंट शिका, हो. आणि सेकंडली टेक्निकली साऊंड व्हा आणि मग बिझनेसमध्ये उतरा, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये उतरा. फार छान फील्ड आहे आणि यू कॅन क्रिएट मॅजिक. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर चेतन संचेतीजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं कुठल्याही कन्स्ट्रक्शनला बेस फार महत्वाचा आहे. जर बेस चांगला असेल तर ती बिल्डिंग ऑफकोर्स स्ट्रॉंग बनेल. त्याचप्रमाणे तुमच्या करिअरमध्ये पण आहे की तुम्ही प्रॅक्टिकल त्याच्यात चांगला अप्रोच घेऊन आलात, या फील्डमध्ये आधी एक्सपिरियन्स घेऊन आलात, तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. इगतपुरीमध्ये तुम्ही अतिउत्तमरित्या एका टुरिझमच्या अँगलनं काम करताय, त्यामुळे असे चांगले चांगले विलास बंगलोज तुमच्याकडनं आम्हाला बघायला मिळावेत. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.